हे बघ राणी, तू नको काळजी करू. मालतीचा राग शांत झाला ना की ती बोलेल तुझ्याशी. अगं पूजेत जे काही घडलं ते चुकून झालंय. तू काही जाणून बुजून केलंय का? आता उगाच मनाला लावून घेऊ नकोस बरं. मालती आई आल्या. इंद्रा, तिने काय खाल्लं का रे? हो, थोडं खाल्लंय आईने. सॉरी, माझं चुकलं. पण प्लीज मला माफ करा मालती मॅडम. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी तुमचा हात धरून ठेवायला हवा होता. माझ्यामुळे देवीची पूजा भंग झाली. माझ्यामुळे तुम्ही पडलात. माझ्यामुळे तुमच्या हाताला लागला आणि सगळ्यांसमोर तुमचा अपमान झाला. एवढे सगळं कळतंय ना तुला, तरी सुद्धा फुगडी खेळताना मुद्दाम माझा हात सोडलास. सगळ्यांसमोर माझा अपमान झाला. मी मुद्दाम नाही केलं, पण तरी सुद्धा माझ्याकडून चूक झाली. मी माफी मागते तुमची. माझ्याविषयी मनात राग धरू नका. हे बरं नाही, म्हणजे आधी चुका करायच्या नंतर माफी मागायची, याला काय अर्थ आहे? उर्मिला, तू आता आणखी आगीत तेल ओतू नकोस बाई. हे बघ, आपण सगळे माणसं आहोत, देव नाही. आणि चुका ह्या माणसांच्या हातूनच होतात. आता तू जरा शांत बस. बरोबर आहे. आज राणीकडनं चूक झाली आहे. जे अशा चुका कोणाकडनंही होऊ शकतात. सगळ्यात महत्वाचं काय, झालेली चूक मनात ठेवायची नाही, विसरून जायचं आणि आयुष्यात पुढे जायचं. आई, आबा म्हणाले तसं सगळं विसरून जा. माफ करणार राणीला. मालती मॅडम, माझं खरंच चुकलं. तुम्ही मोठ्या मनाने मला माफ करा. आणि माफ करायला काही छोटी चूक नाहीये ही. पडले मी, अख्खं तोंड माखलं होतं माझं. सगळ्या बायकांसमोर माझा अपमान झाला. आणि माझा झालेला अपमान मला सहजासहजी नाही विसरता येत. इंद्रा, तू म्हणालास म्हणून मी खाली आली. मला या विषयावर चर्चा करायची नाहीये. जमणार आहे?